त्याला सुद्धा काळाला घेऊन दिलं नाही. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला निघाले तेव्हा देवाने विमान पाठवलं. तिथे काळ आला, म्हणायला लागला हे शरीर घेऊन कुठं चालले तुम्ही वैकुंठाला. खाली वाकायला लागला, म्हणला महाराज द्या तुमचं शरीर. महाराज म्हणले ठीक आहे इकडे ये जरा. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून बसले. अशी कल्पना. ध्रुवबाळाचं मात्र भागवतात वर्णन आलंय. मृत्युहो मृद्नी पदं दत्वा आरुरोहोत अद्भुतम गृहम. जेव्हा ध्रुवबाळ निघाले जायला त्यावेळेस एकदम वर्णन केलं भागवतकारांनी. शृंगार करून निघाले. शृंगार म्हणजे गळ्यात माळा घातल्या, मुद्रा लावल्या, गंध लावला, पताक हातात घेतली, निघाले. आणि मग काळ आला. काळ म्हणायला लागला अहो तुमचं हे शरीर इथं ठेवा आणि मग आढळपदाला जा. ध्रुवबाळाने त्या काळाच्या डोक्यात पाय ठेवून मृत्यू मूर्ध्नी पदम दत्वा म्हटले. म्हणून अशा काळाला सुद्धा अधीन ठेवणारे, ताब्यात ठेवणारे संत आहेत. कृपेच्या द्वारे मृत्यू चुकवतात. ज्ञान देऊन मृत्यूची भीती चुकवतात. काळ आलेला जरी असला तर काळाला थांबवतात. काळ घेऊन गेलेला असला एखाद्याला त्याला परत काळाच्या तावडीतून आणतात. सच्चिदानंद बाबांना काळ घेऊन गेला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? कलित काळ कौतूहल परत आणलं. म्हणजे हे त्यांचं काळावर सुद्धा विजय मिळवणं आहे. प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये अशा काही घटना आहेत. आणि म्हणून कसे आहेत ते? कलित काल कौतूहल. काळावर सुद्धा नामदेव महाराजांच्या चरित्रात नामदेव महाराजांनी ती गाय जी आहे मरण पावलेली ती काय केली? मारलेली बादशाने. ही जर गाय उठून नाही दाखवली तर मी तुमची सिद्धाई मानणार नाही. जिवंत करून दाखवली गाय. म्हणजे काळाचं जे आहे काळाची भीती चुकवतात. मृत्यूवर सुद्धा विजय कसा प्राप्त करायचा हे आपल्याला शिकवतात. म्हणून कलित काळ कौतूहल. आणि हे सगळं असून सुद्धा ते कसे आहेत? कलातीत. सगळ्या कला दाखवून सुद्धा कलातीत ते राहतात. अंश रहित. कला शब्दाचा अर्थ कला म्हणजे अंश किंवा कला शब्दाचा अर्थ आहे अवयव असा आहे. अफूट अफूट आहेत ते. कलातीत आहेत. हे सगळं जरी करत असले तरी सुद्धा आपल्या स्वरूपापासून तिळभर सुद्धा ढळत नाहीत. आपल्या स्वरूपात राहून हे सगळं करतात. केल्यानंतर त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत. त्याचे कर्ते होत नाहीत, त्याचे भोगते होत नाहीत. जसं परमात्मा हे सगळं करतो, सगळ्या कला दाखवतो, परंतु करून सुद्धा परमात्मा काय आहे? अकर्ता राहतो. मूर्तीचेनी मेळे मूर्तचे होऊनी खेळे परी अमूर्तपण न मेळे दादोलियाचे. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभीर न सबद्यते. तसं परमात्मा आहे तसेच आहेत. सर्व काही करतात परंतु त्याचं कुठेही त्या दोषाने ते लिप्त होत नाही. ज्ञानेश्वरी लिहिली पण किंबहुना तुमचे केले. गाथा लिहिली, सांगितली, त्याच्यात लिप्त नाही झाले. कलातीत. दुसरीकडे कुठं आलंय का ज्ञानेश्वरीमध्ये गुरूंना कलातीत विशेषण? म्हणजे गुरु जे आहेत त्या अफूट रूप आहेत.
निरवयव आहेत, स्वगत भेद रहित आहेत, म्हणून त्यांना म्हटलंय कलातीत. कलातीत परमात्मा आहेत, तत्स्वरूपाकार ते झालेले असल्यामुळे गुरु सुद्धा काय आहेत, कलातीत आहेत. म्हणून जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. पुढे बोलतात जय जय देव निष्कळ निश्चळ निष्कळ. हा म्हणून वाचायलाही अवघड आहे तो ओव्या. संस्कृत प्रचूर ओव्या लिहिल्या ज्ञानोबारांनी, 10 ओव्या. परवाच सांगून आलो, ज्याला खूप विद्वत्तेची घमेंड असेल त्यांनी या ओव्या वाचायच्या, त्याचा अर्थ सांगायचा. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. 4थ्या ओळीत सांगतात जय जय देव निष्कळ. निष्कळ शब्दाचा अर्थ आहे आमचे श्रीगुरु जे आहेत. काही ठिकाणी निश्चळ सुद्धा पाठ आहे बरं का. बरं पुढे निश्चळ आहे, आता निष्कळ हा पाठ आहे. श्रीगुरु जे आहेत ते निष्कळ आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही कला नाहीत, कलंक नाही. श्रीगुरूंच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाही, कलंक नाही. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थी. निष्कलंक आहे तोची एक निष्कलंक. तो जन्मताचे संसार तेजेला शुके तोचे एक निष्कलंक तुका म्हणे. कुठल्याही प्रकारचा कलंक त्यांच्या ठिकाणी नाही, डाग त्यांच्या ठिकाणी नाही, विकाराचा डाग नाही, अविद्येचा डाग नाही, मायेचा डाग नाही त्यांच्या ठिकाणी. अशा प्रकारे ते निष्कळ आहेत. किंवा निष्कळ शब्दाचा अर्थ कळण्यास कठीण असंही करू शकतो ना. परमात्मा स्वरूपाकार ते झालेले असल्यामुळे त्यांचं स्वरूप जे आहे ते वाचेल अगम्य आहे, बुद्धीला सुद्धा अगम्य आहे. कलातीत आहेत, मागेच म्हटलेले. आता म्हणून जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. ओळ्या काही मागे पुढे आहेत. कारण मी सुद्धा तर त्याच ओळ्या बघून आलो, याच्यामध्ये ओळ्या पुढे दिले. सरळ अर्थ मी घेतो, पण उद्या विशेष चिंतन याचं करीन. मी त्या जय जय देव निश्चळतीचं चिंतन करून आलो आहे. तीच आहे ना 4थी का? मग हिथं याच्यात तुमच्यात कोणती? हीच आहे का? ह्याच्यात 4थी ही आहे. प्रतीनुसार वेगवेगळा फरक आहे. म्हणून श्रीगुरु जे आहेत ते स्फुरद मंद अमंद बर का, स्फुरद अमंदा आनंद बहळ. आनंद आहे त्यांच्याकडे, ते आनंद रूप आहेत, पण मंद आनंद नाही, अमंद आनंद. आनंद अमंद सारखा आनंद, अमंद आनंद स्फुरतोय त्यांचा. बहळ म्हणजे पुष्कळ, स्फुरद रूप होणारा आनंद आणि अमंद आनंद. विषयातला जो आनंद आहे तो मंद आनंद आहे.
विषयातलं सुख जे आहे ते अल्प आहे, परंतु यांचं जे सुख आहे ते व्यापक सुख आहे, व्यापक आनंद आहे, निरतिशय आनंद याला म्हणतात. म्हणजे जो आनंद प्राप्त झाल्यानंतर आता पुढे काही आनंद प्राप्त होण्याची इच्छा राहत नाही. जसा परमात्मा आहे, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल. तसा श्रीगुरु जे आहेत ते निष्कळ आहेत आणि जो आनंद आहे त्यांच्यामध्ये स्फुरद रूपाने जोराचा विपुल आनंद प्रगट आहे. संपूर्ण दोष नेहमी नाहीसे केलेल्या सर्वांना कारण असलेल्या गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. आनंद जो आहे तो निष्कळ शब्दाचा अर्थ इथे निरुपाधिक केलेला आहे. कुठली उपाधी त्यांच्या ठिकाणी नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी देह नावाची जरी त्यांनी धारण केलेली असली तरी त्या उपाधीमध्ये ते कधी अडकत नाहीत. या जगत नावाच्या उपाधीमध्ये सुद्धा ते परमात्म्यालाच पाहतात. असे निरुपाधिक असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप ते आहेत. म्हणून त्यांना म्हटलंय जय जय देव निष्कळ. आणि त्यांच्या ठिकाणी आनंद जो आहे निरुपाधिक असल्यामुळे जो आनंद आहे तो सुद्धा आनंद बहळ म्हणजे पुष्कळ आनंद आहे, विपुल आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. अनवरत निरुपाधिक आनंद हे निरुपाधिक आहेत. जोराचा विपुल आनंद आहे आणि तो प्रगट आहे. स्फुरद म्हणजे प्रगट असलेला आनंद. आनंद जीव हा आनंद स्वरूप आहे, पण जीवाचा आनंद जो आहे तो प्रगट नाही. तैसा हृदयामी मध्यमी सर्व सुखाचा आराम, ही भ्रांताशी कामू विषयावर. झोपेत सुद्धा आनंद आहे का दुःख आहे? झोपेत आनंद आहे का दुःख आहे? म्हणून तर प्रवचनात झोपतात बरेचसे. झोपेत आनंद आहे हो. आणि कोणता आनंद आहे? निरतिशय आनंद झोपेमध्ये. एखाद्या माणसाला सांगितलं समजा तुला काय खायचंय ते खा, प्यायचंय ते पे, फक्त झोपू नको. किती दिवस राहील? अहो एखाद दिवशी दुसऱ्या दिवशी सगळं बाजूला करा मला झोपू द्या म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात ती झोप जी आहे ती सुद्धा ब्रह्मभावच आहे, पण साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. तो ब्रह्मभावच आहे. मग का त्याला ब्रह्मभाव म्हणत नाही? हे म्हटले परत जागृतीत येतो. परत त्या ठिकाणी मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो. तिथला जो आनंद आहे तो आनंद आवृत्त आनंद आहे. विषयात सुद्धा आनंदच आहे, कारण विषय प्राप्त झाल्यावर माणसाला आनंद होतो ना. पण विषयातला जो आनंद आहे तो हा उपाधीच्या द्वारे आलेला आनंद आहे. झोपेतला जो आनंद आहे तो सुद्धा आवृत्त आनंद आहे. आनंद आहे पण त्याचं ज्ञान नाही होत. विषयात सुद्धा आनंद आहे, नाही तर मग श्रीखंड खाल्ल्यावर गोड कसं काय वाटतं? आनंद कसा वाटतो? विषयात सुद्धा आनंद आहे, फक्त तो आत्म्याचाच आहे, परंतु आला तो उपाधीच्या द्वारे. म्हणून त्याला स्फुरद आनंद म्हणता येत नाही. स्फुरद म्हणजे प्रगट. परंतु श्रीगुरूंचा जो आनंद आहे तो कसा आहे? स्फुरद आहे, प्रगट आहे तो आनंद. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा म्हणजे लवकर बास करा.
मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते एक बाबा बसलेले, ते विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. मी 11च्या पुढे गेलतो, त्यामुळे असं म्हणायचे विठोबा रखुमाई असे म्हणायचे. लक्षात आलं माझ्या, आणि कोणतरी जाणीव उभी करून दिली पाहिजे. म्हणून थोडासा राहिलेला विचार आहे तो आपण उद्याच्या प्रवचनात. उद्या तिथं सत्र असल्यामुळं 4:30 ते 5:30 प्रवचन आहे माझं. तिथं 3 ते 4:30 सत्र आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव